हॅलो बालमित्रांनो, आपण पाहत आहोत इयत्ता 4थी, 3री आणि 5वी यामधील नाम हा घटक। यामध्ये 5वी स्कॉलरशिपचं पुस्तक आपण रेफरन्स बुक म्हणून वापरत आहोत। तर यामध्ये आपण पहिले 2 नामाचे प्रश्न पाहिलेले होते। आता आपण प्रश्न 3रा पाहूयात की नाम काय आहे। प्रश्न 3रा, पुढील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या पर्यायी नाम नसणारा, हा लक्षात घ्या, नाम नसणारा पर्याय निवडा। तर अडचण, वैयक्तिक, मेहनत आणि पदार्थ। बघा, अडचण म्हणजे समस्या, नाम आहे। मेहनत म्हणजे कष्ट करणे, हे पण नाम आहे। पदार्थ, एखादा पदार्थ आहे, कोणताही वस्तू असल्या की त्या पदार्थ आहे। वैयक्तिक हे नाम नाही। बघा, वैयक्तिक हे नाम नाही। तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 येईल। दुसरा आहे समुद्र, मासा, मीठ आणि खारट। खारट बघा, ही एक चव आहे आणि चव आहे असून हे विशेषण आहे। मिठाबद्दल, मिठाची चव खारट आहे, मिठाच्या चवीबद्दल हे सांगत आहे। हे खारट विशेषण येईल। तर नाम नाही, खारट हे नाम नाही। समुद्र नाम, मासा नाम, मीठ नाम आणि खारट हे नाम नाही। ठीक आहे। हां, आता गोडी, गोडवा, गोडपणा आणि गोड यामध्ये काय येईल? तर बघा, इथं पण तसंच येईल की ही गोड ही चव आणि हे विशेषण पण आहे। गोडी, तुम्हाला म्हटलं ना, एखाद्याच्या गोडी, मला वाचनाची गोडी लागली किंवा आवड, नाद, छंद, हे नाम आहे। गोडवा, गोडवा पण त्याच्या बोलण्यात एक प्रकारचा गोडवा आहे। तर हे सुद्धा, गोडवा सुद्धा नाम आहे, गुण आहे। गोडपणा, गोडपणा, साखरेचा गोडपणा हा त्या साखरेचा गुणधर्म आहे, गुण आहे, म्हणून हे सुद्धा नामच येईल। आणि गोड ही चव येते आणि चव येऊन साखरेबद्दल ही विशेष माहिती सांगते किंवा गुळाबद्दल किंवा पदार्थाबद्दल ही विशेष माहिती सांगते। आंबा गोड आहे, आंब्याबद्दलची विशेष माहिती सांगितली या शब्दानं, म्हणून हे विशेषण येईल, नाम नाही। म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 येईल। उदर म्हणजे पोट, उदर म्हणजे पोट। उभय म्हणजे दोन्ही, उभय म्हणजे दोन्ही। उखळ म्हणजे काय? त्याच्यामध्ये आपण चटणी वगैरे कुटतो ते उखळ। आणि उखाणा, उखाणा म्हणजे नाव घेणे। पूर्वीच्या काळामध्ये हा प्रसिद्ध प्रकार होता, लग्नामध्ये उखाणा घ्यायला लावतात। आणखीन सुद्धा तुम्ही जर कधी नीट निरीक्षण केलं की उखाणा घ्या, उखाणा घ्या, नाव घ्या, नाव घ्या असं म्हणतात, याच्याकडे तुम्ही लक्ष द्या, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल। तर उदर हे नाम, उखळ हे नाम, उखाणा पण हे नाम आणि उभय म्हणजे दोन्ही हे नाम नाही। आपल्याला नाम नसणारा विचारलेला आहे। संधी, मंदी, स्वच्छंदी आणि नंदी। संधी, एखाद्या गोष्टीची आपल्याला स्वतःहून अपॉर्च्युनिटी म्हणतो आपण त्याला, एखादी संधी निर्माण झालेली आहे, तुम्हाला शिष्यवृत्ती शिकण्याची संधी निर्माण झाली म्हणजे हे नाम आहे। मंदी, मंदी बाजारामध्ये मंदी येते बघा, म्हणजे बाजारामध्ये पैसा कमी येणे म्हणजे त्याला मंदी म्हणतात। स्वच्छंदी, स्वच्छंदी म्हणजे बागडणारा, इकडून तिकडं बागडणारा, ते विशेषण येतं स्वच्छंदी। जसं की फुलपाखरू स्वच्छंदी असतं, मनाला वाटेल तिकडं ते फिरतं, ते स्वच्छंदी। तर ते स्वच्छंदी हे विशेषण येतं। आणि नंदी, नंदी तर काय तुम्हाला माहिती आहे, महादेवाच्या मंदिरात तुम्ही गेला असेल तर महादेवाच्या मंदिराच्या समोर जो बैल असतो त्याला नंदी म्हणतात। मग हे नाम, हे नाम, हे नाम, हे नाम, स्वच्छंदी हे विशेषण। आता पुढं काय आहे? पुढे दिलेल्या वाक्यात एकूण किती नामे आली आहेत? बघा, आता मोटारसायकलवरून, हे नामच आहे मोटारसायकल, आलेला एक तरुण शाळेत जाऊन गुरुजींना भेटला। बघा,
हे 4 नाम आलेली आहेत. विदूषकाचे साहस म्हणजे धाडस, धैर्य, विदूषकाचे साहस पाहून प्रेक्षकांनी आपल्या भुवया उंचावल्या. भुवया म्हणजे माहिती आहे तुम्हाला, डोळ्याच्या आपल्या वरचा जो भाग असतो, केसांचा भाग, त्याला भुवया म्हणतात. मग इथं पण किती नाव आलेले आहेत? इथं सुद्धा 4च नाव आलेले आहेत. धावणे हे कविताचे जीवनच होय. कविता नावाची एक मुलगी असेल, स्त्री असेल, या कविताचं जीवनच आहे. काय जीवन आहे? तर धावणे. म्हणजे तिनं धावण्याचा ध्यास घेतलेला आहे. धावणे ही एक विशिष्ट क्रिया आहे, हे तिचं नाव आहे. हे क्रियापद पण होऊ शकलं असतं, परंतु या ठिकाणी काय आहे, हे नाम म्हणून आलेलं आहे की विशिष्ट अशी क्रिया केली की ती काय होते, एक नाम बनते. धावणे हे एक नाम आहे. या कवितेचं ध्येय आहे, उद्दिष्ट आहे, ते जीवनच आहे तिचं. तर तिथं 3 नाम आलेले आहेत. गोदावरी नदीवर जायकवाडी येथे धरण बांधले आहेत. गोदावरी नदीवर जायकवाडी येथे धरण बांधले आहे. बघा, गोदावरी, गोदावरी नदीवर, नदी हे सुद्धा नामच आहे. जायकवाडी, तर हे धरणाचं नाव दिलेलं आहे. जायकवाडी किंवा हे तिथलं गावाचं पण नाव असेल. जायकवाडी येथे धरण बांधले आहे. बघा, गोदावरी नदीचं नाव आलं. नदी पण एका सामान्य नाव आहे. गोदावरी हे विशेष नाव आहे. त्या नदीचं नाव ठेवलेलं नाव आहे, ते विशेष नाव आहे. आणि नदी असा पाण्याचा प्रवाह जातो, त्याला नदी असं म्हणतात. मग ती नदी एक सामान्य नाव आहे. जायकवाडी हे पण एका शहराचं, एका गावाचं नाव आहे. तर तिथं त्याला ते पण नाव विशेष ठेवलेलं नाव आहे. आणि धरण बांधले आहे. धरण, नदीवर बांध घालून अडवणे म्हणजे धरण बांधणे. तर धरणसुद्धा एक नाम आलेलं आहे. आमच्या, म्हणजे इथे किती झाले मग, 1 2 3 4 नावे झाली. आमच्या येथे पाटलांची मुलगी पाटील, मुलगी लता, आणि ही मुलगी सामान्य नाम आहे. म्हणजे एक प्रकारचा जातीवाचक बोध होतो या ठिकाणी. अशा प्रकारच्या व्यक्ती म्हणजे मुली किंवा मुलगी, म्हणून ते सुद्धा नाम आहे. आणि मुलीचं एखादं विशेष नाव ठेवलेलं आहे, तर ते विशेष नाम झालं लता. त्या मुलीचं नाव ठेवलेलं आहे. पाटील पण हे एक विशेष नाम आहे, नाम आहे, आडनाव आहे. तर ते पण आडनावातच नाव आलेलं आहे. म्हणजे हे 1 2 3 या ठिकाणी 3 नाम आलेले आहेत. आता पुढं काय प्रश्न आहे बघा, की टिंब टिंब बैलगाडी हाकत होता. तर बैलगाडी कोण हाकणार आहे? तर वाहक नाही, माहूत नाही. वाहक म्हणजे काय असतो? कंडक्टरला वाहक म्हणतात. बघा, आपण सर्रास काय करतो, कंडक्टर जो असतो ना, तो वाहक असतो, आणि ड्रायव्हरला आपण चालक म्हणतो. हे आपण बसच्या संदर्भामध्ये लक्षात घेऊया. माहूत, हत्तीला कंट्रोल करणारा किंवा हत्तीवर नियंत्रण ठेवणारा जो असतो ना, तो माहूत असतो. आणि गाडी चालवणारा, बैलगाडी चालवणारा गाडीवान असतो. बैलगाडी चालवणारा हा गाडीवान. राजूने गणरायाला दुर्वाची जुडी वाहिली. दुर्वाची पेंडी नव्हे, गड्डी नाही, मोळी पण नाही. यासाठी आपणाला हे जे आहे समूहदर्शक शब्द, भाजीची पेंडी, गड्डी, मोळी, लाकडाची मोळी, हे असे शब्द आपल्याला माहीत करणं गरजेचं आहे, पाठ करणं गरजेचं आहे. त्यानंतर हा एक निशाचर, निशा म्हणजे रात्र, रात्री फिरणारा प्राणी आहे. निशाचर प्राणी कोणता? तर वटवाघूळ. मुलांनी भरवलेल्या चित्र प्रदर्शनाचे पाहुण्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. लक्षात घ्या, असे काही शब्द असतात की ते हे वाचनातूनच तुम्हाला येत असतात, म्हणून भरपूर वाचन केलं पाहिजे. वाचन केल्यानंतर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी लक्षात येत राहत असतात.
बंडोजी इंगळे ठाकूर हे तुकडोजी महाराजांचे टिंबटिंब होते. तात म्हणजे वडील होते. शिष्य नाही, गुरु नाही, आजोबा नाही. हे आता सामान्य ज्ञानाचा प्रश्न आहे, तर हे तुम्ही लक्षात ठेवा. बंडोजी इंगळे ठाकूर हे तुकडोजी महाराजांचे तात होते. ओके, तुम्हाला काय अडचण असली तर निश्चितपणे मला सांगत चला. थँक्यू.